मी स्वाती सानमोरा यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कोबीपासनं काहीतरी नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे। नेहमीच तुम्ही कोबीची भाजी करताय का? तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेहमीच याच पद्धतीने कोबी बनवाल। अगदी पोटभरीची रेसिपी आहे। तर पाहिजे मी कोबीचा गड्डा घेतलेला आहे। कोबीचा गड्ड्याचं देठ काढल्यानंतर आपल्याला कोबी मधोमध कट करून घ्यायचा आहे। कोबी मधोमध कट केला की जो कोबीचा कडक भाग असतो बघा देठाकडचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मोठा मोठा कोबी कट करून घ्यायचा आहे। आज मी तुम्हाला कोबीपासून मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे। मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा नाश्त्यासाठी करा, अगदी झटपट तयार होते। तरी ते पहा मी दोन्ही सुद्धा कोबीचा मधला भाग तो कडक काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला कोबी मोठा मोठा सुरीने कट करून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राइब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राइब खूप लाख मोलाचं आहे। तरी ते पाहू शकता तुम्ही मी दोन्ही सुद्धा कोबी कट करून घेतलेले आहे। मोठे मोठेच कट करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण सगळा हा कोबी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। नेहमीच आपण कोबीची भाजी बनवतो किंवा पराठे बनवतो, मग नेहमीच तेच खाऊन कंटाळा येतो। मग तुम्ही जर या पद्धतीने कोबीची रेसिपी केली तर सगळेजणच आवडीने खातील। तर इथे पहा सगळा कोबी एका प्लेटमध्ये घेतल्यानंतर इथे पहा मी चॉपर घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला कोबी घालायचा आहे आणि एकदम बारीक असा करून घ्यायचा आहे। तर थोडाच कोबी घाला आणि मस्त असा बारीक करून घ्या। चॉपरमध्ये लगेच बारीक होतो। तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही सुरीने बारीक कट करून घेतला तरी चालेल, पण मिक्सरला करू नका। बारीक कोबी हा कट करून घ्या। तर इथे पाहू शकता तुम्ही बारीक कोबी असा करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये हा कोबी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथे मी चॉपरमध्ये सगळा कोबी बारीक करून घेते। अजून सुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता सगळा कोबी मी बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। बारीक आकाराचा एक कांदा मी बारीक कट करून घेतला होता, कांदा घालायचा आहे। कांदा घातला की ते मी 7 ते 8 लसूण पाकळ्या एकदम बारीक कट करून घेतल्या होत्या। लसूण घातल्या की आपल्याला आलं सुद्धा घालायचं आहे बारीक कट करून। आलं घातल्यानंतर इथे मी 2 ते 3 मिरच्या बारीक कट करून घेतल्या। जर लहान मुलं खाणार असतील तर मिरच्या स्किप केल्या तरी चालतील। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हाताने एकदम आपल्याला हा सगळं चोळून घ्यायचं आहे। खूप जास्त जोरात कोबी असा चोळू नका हाताने, नाही तर कोबीला लगेच पाणी सुटेल। मीठ घातलं म्हणून आपल्याला अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण काय मसाले घालणार आहोत। तर छोटा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। तर आपल्याला इथे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर त्याच चमच्याने आपल्याला 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। इथे पहा मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, त्याच चमच्याने आपल्याला 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। पुढे जर लागलं तर आपण थोडंफार ॲड करूया, पण प्रमाण सेमच ठेवायचं। जर आपण 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं तर आपल्याला 4 चमचे बेसन पीठ घालायचं। तर इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि अगदी हाताने सगळं व्यवस्थित असं चोळून घेते। हे सगळं मिश्रण मी हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्हाला जर हे थोडंफार सैलसर वाटलं तर थोडंसं तुम्ही पीठ घालू शकता, बेसन पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर, पण दोन्ही आपल्याला सेम घालायचं आहे। खूप जास्त कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू नका, खूप जास्त बेसन पीठ सुद्धा घालू नका, दोन्हींचं प्रमाण सेमच ठेवा। तर इथे पहा मी 3 चमचे आधी घातलेले आहेत। 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। अगदी व्हिडिओमध्ये सांगते त्या पद्धतीनेच करा। तर इथे पहा मला थोडंसं हे पीठ सैलसर वाटतंय म्हणून मी परत 1 चमचा बेसन पीठ घातलेला आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरे पावडर घालायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता मला 4 चमचे बेसन पीठ आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर लागलेलं आहे। हे अगदी प्रमाण ह्या मिश्रणासाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे। तर इथे पहा मी अगदी हाताने हे परत व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे ना, अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर इथे छान अगदी हे पीठ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे।
व्यवस्थित हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान अगदी त्याचा गोळा तयार होतोय। तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅनला आपल्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही जर या पद्धतीने ही कोबीची रेसिपी केली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून कराल, अगदी ह्याची टेस्ट मंचुरियनसारखी लागते। तर एकदा नक्कीच करून पहा। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती का, छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि तव्यावर अगदी छोटे छोटे आपल्याला थापून घ्यायचे। अगदी ह्याचे छोटे छोटे आपल्याला पॅनकेक एक तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा अगदी छान व्यवस्थित थापू शकता। थोडंसं आपल्याला उलटण्याला तेल लावायचं आणि हळूहळू आपल्याला प्रेस करून अगदी छान व्यवस्थित हे गोल करून घ्यायचे आहेत। तर इथे मी तुम्हाला एक करून दाखवलेला आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी तव्यावर 3 करून घेणार आहे, कारण माझा थोडासा मोठा तवा असल्यामुळे इथे 3 अगदी आरामात बसतात आणि छानसुद्धा अगदी मस्त होतात। तुमच्याकडे जर छोटा तवा असेल तर एक एक केलं तरी काही हरकत नाही, पण इथे मोठा तवा असल्यामुळे इथे मी 3 करून घेणार आहे। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट करू शकतात। फारसा वेळसुद्धा लागत नाही आणि खूप जास्त साहित्यसुद्धा लागत नाही। अगदी घरातल्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते। तरी ते मी 3 पॅनकेक तव्यावर करून घेतलेले आहे। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, खूप जास्त फास्ट गॅसवर करू नका। काय होतं, लगेच ते खाली करपतात आणि तुम्ही जर चमच्याने हलवायला गेले तर ते तुटून जाईल। तर आपल्याला सगळं हे बारीक गॅसवरच करायचं आहे। तर इथे मी 3 सुद्धा पॅनकेक करून घेतलेले आहे। तर 3 सुद्धा पॅनकेक करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण अगदी 3 ते 4 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आहे, खूप जास्त मोठ्या गॅसवर करू नका। तर 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर पूर्ण वरची बाजू पाहू शकता तुम्ही एकदम कोरडी झालेली आहे, सुकलेली आहे। त्यामुळे एका साईडने अगदी छान असे भाजलेले आहेत। तर आपल्याला थोडंसं वरतून तेल लावायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, एक साईड किती मस्त अशी खरपूस अशी भाजलेली आहे, तर दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर 3 सुद्धा हे पॅनकेक मी पलटी करून घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असे भाजून घेऊया। मुलं अगदी खुश होतील तुम्ही जर या पद्धतीने कोबीची रेसिपी केली तर। तर दुसरी सुद्धा साईड मस्त अशी भाजलेली आहे, पाहू शकता तुम्ही। फार जास्त एक साईड छान भाजली की दुसऱ्या साईड भाजायला वेळ लागत नाही, पण दुसरी साईड पलटी केली की आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये, नाहीतर मग ह्या पॅनकेकला पाणी सुटेल। तर दोन्ही साईडनी मस्त असे खरपूस भाजलेले आहे। तर एका प्लेटमध्ये आपण इथे काढून घेऊया। मस्त अशी आपली कोबीची रेसिपी तयार होते, एकदा नक्कीच करून पहा। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।